नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे घोसाळ्याचं काय बनते ते. नक्कीच पहा व्हिडिओ तुम्ही. या घोसाळ्यापासून कशी रेसिपी बनवते आणि काय. तशी घोसाळे खायला सर्वच नाक मरोडतात, नकोच म्हणतात घरात. पण ह्या पद्धतीने रेसिपी बनवून पहा तुम्ही. अगदी तुमच्या कढईत राहणार पण नाही, चाटून पुसून संपणार अशा पद्धतीची तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे. पहा आणि व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच तुम्ही बाजारातून घोसाळे घेऊन येणार आणि बनवणारच अशा पद्धतीने. तर इथे बा घोसाळे मी धुवून ठेवलेली आहेत आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. पहा आता शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे मी. ह्याला छान भाजून घ्यायचे आपल्याला, मस्त अगदी खरपूस भाजून घ्यायचे त्याला. त्याच्यात काही कचरा असला तर काढून टाकायचा आणि त्याला काळे तर करायचे नाही आपल्या शेंगदाणे. त्याची साल बिलकुल काढायचं नाही आपल्याला आणि काळे पण करायचे नाही, तसेच ठेवायचेत आपल्याला. आणि थोडं असं मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे. हे बघा, हलवत राहायचं सारखं, त्याच्यामुळं एक बाजूला करपण एक बाजूला असेच राहतील, म्हणून सारखं हलवत राहायचं त्याला. आणि बघा छान अशी मस्त झालेली आहेत शेंगदाणे, बाजूला काढलेले आहेत. आता इथे पुढे बघा, खोबऱ्याचे माझ्याकडे असेच तुकडे होते घरामध्ये, सुक्कं खोबरं आहे. तर असे थोडे थोडे तुकडे राहिलेले ते टाकलेले आहेत मी. एक चमचावर तेल टाकलेलं आहे आणि ते तुकडे मी आता लालसर चांगलं असं तांबूस रंगावर भाजून घेते. खोबऱ्याचे तुकडे तुम्हाला आता दिसेल कशी भाजते ती. रेसिपी अशी बारीक लक्ष देऊन पहा, त्याच्यामुळे रेसिपी फसणार नाही. आणि पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. तर लसूण पण टाकला आहे, एक कांदा सोडला होता, त्याच्या पाकळ्या 10-12 निघालेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. तर तेच सांगायचं म्हणजे तुम्हाला, तुम्ही रेसिपी स्किप करू नका. साध्या सोप्या पद्धतीत आहे, पण फार अप्रतिम आहे ती. अगदी नेखळण्याजोगी रेसिपी आहे, नक्कीच पहा तुम्ही. आता हे बघा तांबूस रंग झालेला आहे जरा जरा. आता मला वाटतं त्याच्यात ना मिरच्या पण टाकून घ्यावा. मिरच्या टाकून घेते मी. हिरव्या मिरच्या घालणार आहे मी, चांगल्या अशा 8-9 मिरच्या असतील माझ्याकडं हिरव्या. आता मी करणार आहे 7-8 माणसांचं करणार आहे. अर्धा किलो घोसाळे आहेत आपली, अर्धा किलो घोसाळ्याचं करणार आहे, त्याच्यामुळं मग मिरच्या मी जास्तच घेतलेल्या आहे. मी लाल तिखट नाही घालणार, नुसते हिरव्या मिरच्याचंच करणार आहे. तर पहा तुम्ही, ही भाजी दोन्ही प्रकारची करू, लाल पण करू शकता, हिरव्या पण. आता बऱ्याच वेळा मी केलेली आहे लाल, म्हणून हिरव्याचं दाखवते तुम्हाला. आम्ही करतो काय, घोसाळी अशा पद्धतीने केलं तर खातातच. आता हे बघा लालसर झालेलं, हे काढून घेते पहिलं, का की जास्त करपण मग ते. त्याच्यात अद्रक आणि लसूण आणि काय लसूण आणि खोबरं, इकडे अद्रक टाकते मी. 1 इंच अद्रकचा तुकडा आहे, तो पण टाकला आहे. असं काळं बिळं नाही ठेवायचं. खोबरं जरा जळालेलं होतं, ते काढून टाकलं मी. तर पहा अशा छान पांढऱ्याने झाल्या पाहिजे मिरच्या. आता ह्या भाजलेल्या आहेत, हे ठेवायचे. आता हे काय करायचं आपल्याला, हे सुक्कं खोबरं आहे ना, का की कडक झालेलं आहे ते. आता ते मी थोडंसं पहिलं ना फिरवून घेते मिक्सरला. मसाल्यात वाटल्यावर काय होतं, तसेच राहतात खोबऱ्याचे तुकडे, थोडे वाटतात, थोडे तसेच राहतात. मग ते पहिलं जरा वाटलं ना, हे बघा आता वरती मसाला टाकते. असं जरा फिरून घेतलं आणि थोडंसं, तर पटकन वाटलं जातं. हे मिरच्या टाकल्या, अद्रक टाकलेला आहे आता, आणि तो उरलेला मसाला पण द्यायचा टाकून त्याच्यामध्ये. पहिली कोथिंबीर टाकते, का की आपल्याला हिरवा करायचा आहे म्हणून छान रंग आला पाहिजे. कोथिंबीर चांगली मुठभर टाकलेली आहे मी पहा. तर ही कोथिंबीर टाकली, हे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ह्याला झाकून घ्यायचं. थोडंसं पाणी घालणार आहे मी, पहा तुम्ही. ते बघा हे वाटून घेतलेलं आहे मी, मस्त असंच वाटायचं, जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण नाही, या पद्धतीने वाटलेलं आहे. आता ह्याला मी बाजूला ठेवते आणि आपली घोसाळे घेते. अर्धा किलो घोसाळे आहेत आपली, अशी ताजी ताजी मस्त घोसाळे भेटलेली आहे मला बाजारात. तर मी 7-8 माणसांचं करणार आहे ही रेसिपी, तर त्या पद्धतीने करणार आहे. आता घोसाळे काय होतं, कडू पण असतात मैत्रिणी काही घोसाळे. तर ती घोसाळे अशी पहिलं असं मागचा पुढचा भाग काढला ना, तर त्याचं थोडंसं चाखून बघायचं आपण, खरंच कडू आहे का कसं आहे. तर मग ते चाखून बघितल्यानं लगेच समजतं आपल्याला का कडू आहे म्हणून.
आता हे वांग फोड करतो ना, अशी वांगे फोड करायची, 4 असं पीसनी करायचे त्याची. तर हे सर्व घोसाळ्याचे मी करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी सर्व घोसाळ्याची करून घेतल्यावर तुम्हाला दाखवते वांग फोड कशी पद्धतीने करायचे. आणि तेवढेच मोठ्या खापा करायच्या, जास्त करायच्या नाही, त्याच पद्धतीने करायच्यात आपल्याला. तर हे संपूर्ण झालेलं आहे आपलं. तर हे मी बाजूला ठेवते आणि आता मसाल्याचे पाहते. मसाला आपला वाटलेला आहे ना, तो एका भांड्यात असं प्लेटमध्ये काढून घेते मी संपूर्ण. हे बघा, संपूर्ण सुरीने मी काढून घेतलेला आहे मसाला. सुरीने काढला का निघतं सर्व इकडे चमचा बसून. तर पहा, आता इथे मसाला वाटण्याचा मसाला आहे, तो वाटलेलाच आहे आपण. आता इथे टाकते मी हळद, अर्धा चमच्यापासून बी जास्त आहे हळद टाकली. आता इथे मसाले कुठले कुठले वापरते ते लक्ष द्या जरा, व्हिडिओ स्किप करू नका मधी. इथे धणे पावडर टाकलेली आहे मी. इथे थोडीशी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. मीठ टाकायचे चवीनुसार, आपल्या किती क्वांटिटीवर आहे मीठ टाकण्याचं. मीठ टाकलं चवीनुसार. 2 चमचे तेल सोडणार आहे याच्यामध्ये मी. तर लाल तिखट लाल नाही घालायचं ना, मग आपल्या हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहेत. मग आता हे सर्व मिक्स करायचं. हे एवढा पुरेसा झाला मसाला, याला बिलकुल काही लागत नाही. आता एवढाच मसाला पुरेसा झालेला आहे आपल्याला. असं छान सगळीकडून वांग्या फोड करतो ना, तसं भरायचं याला पूर्ण. घोसाळ्याच्या त्या फोडी आहेत ना, त्याच्यात मी भरणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला सांगितलं पहिलंच आणि माहिती पण आहे, घोसाळी खायला सर्वच घरात कंटाळतात, नको म्हणतात घोसाळी. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडत नाहीत घोसाळी. आपण जास्त आणत पण नाहीत. ज्याला म्हणजे घरात आवडत नसल्यावर आणायचं पण कमी करतो बाजारातून. पण तुम्ही या पद्धतीने बनवून पहा एकदा रेसिपी. तुमच्या घरात घोसाळी खरंच सर्वच खायला लागतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्या तुम्ही बनवायला घेसाल घोसाळी, ही मात्र नक्कीच बघा. अशी रसरशीत खूप छान काही रेसिपी बनणार आहे याची. तर इथे मी तेल घातलेलं आहे पळीभर आणि जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. छान फुलल्यानंतर कांदा आणि कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं त्याच्यात. हे बघा असं छान. ह्याला कांद्याला जास्त परतायचं नाही आपल्याला. थोडा असं ट्रान्सपोर्ट झाला ना कांदा का मग लगेच आपल्याला घोसाळ्याच्या फोडी टाकायच्यात. हा मसाला मी बघा किती घातलेला आहे. थोडीशी हळद टाकायची. मसाला शेंगदाणे घातलेले आहेत, खोबरं घातलेले आहे, लसूण घातलेलं आहे, कोथिंबीर आणि आलं, एवढाच मसाला. तर सगळ्या फोडी भरलेल्या आहेत ना, ते मी पटापट ठेवून घेते त्याच्यात. अशा मस्त सर्वीकडे ठेवून द्यायच्यात. आपल्याला मसाला पण थोडासा उरलेला आहे, तो पण टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. आणि ह्या घोसाळे ना शिजण्यासाठी पटकनी शिजतात, त्याला वेळ लागत नाही शिजायला, पटकनी होतात ते. आता हे झालेलं आहे भरून आपलं सर्व. आता तो मसाला किती उरला आहे तुम्हाला सांगते. आणि तो मसाला आता उरलेला सगळा मी याच्यात टाकते. ते बघा, मसाला आतमध्ये टाकल्यामुळे काय होतं, सगळीकडे आतमध्ये लागतो. म्हणून मसाला असला ना तर आत टाकायचा.
तर हे जरा उलटं पालटं करून घेते. तर अशा पद्धतीने केलं ना, हे बघा. आता मी थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यात. आपली भांडं मिक्सरचं आहे ना ते धुवून, ते पण साफ करून छान असे त्याच्यातच पाणी आहे ना तेच टाकणार आहे. ते जरा साफ करून घेणार आहे भांडं. पहा आत्ताच किती रसरशीत दिसती, तोंडाला पाणी सुटण्यासारखं दिसते ना. अजून तर शिजायची आपली घोसाळ्याची भाजी. हे बघा, हे एवढं पाणी टाकलेलं आहे मी. छान अशी हलवून घ्यावी ती भाजी. मस्त रसरशीत दिसते, रंगही फार सुंदर दिसतो. मैत्रिणी ह्यांना वेळ लागणार नाही तुम्हाला सांगते. आणि थोडं पाणी घाला वाटलं मला म्हणून घातलं. मला थोडी अशी ग्रेव्ही टाईप करायची भाजी म्हणून ती थोडंसं पाणी मी जास्त घातलेलं आहे. जास्त ग्रेव्ही नाही, थोडीशी ग्रेव्ही वाटली पाहिजे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबरही खाऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने करणार आहे तुम्ही. आता मीठ पण झाकून झालेलं आहे सर्वच काही. आता हे झाकण ठेवते. आणखीन फक्त 2 मिनिटांनी परत पाहायचं. हे बघा, मस्त रसरशीत झालेली आहे. जरासं हलवायचं आणि 2 मिनिटांनी परत झाकून ठेवायचं. म्हणजे 1 मिनिटात परत झाकून ठेवायचं त्याला. हे बघा, आता सगळीकडून हलवलेलं आहे. आता मी परत झाकून ठेवणार आहे जरा. हे पहा, 1-2 मिनटं ठेवायचं, परत झाकून उघडायचं आणि हलवायचं. का की आपली भाजी करपली नाही पाहिजे खाली. आता झालेलीच आहे रसरशीत एकदम मस्त. हिला जास्तीत 4 मिनटं लागले शिजायला, जास्त नाही लागलं. 4 मिनटात ही भाजी, का की ही भाजी पटकन शिजती. आता सुक्की जरी केली असती ना वाफेवरच झाली असती. पण आता मी मसाला घातला आहे म्हणून पाणी टाकलं थोडं, का की मसाला आतपर्यंत गेला पाहिजे घोसाळ्याच्या याच्यात, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता काढून दाखवते तुम्हाला. अशी मस्त तोंडाला पाणी सुटणारी ही घोसाळ्याची रेसिपी आहे. काही काही रेसिपी अशा सांगून जातात, म्हणजे आठवणीत राहतात. अशा ही घोसाळ्याची रेसिपी आहे. खूप छान, खूप टेस्टी लागती. तुम्ही एकदा करून पहा. नसन घरात खाणारी ना तर ती जरूर खाणार ही भाजी. अशा तऱ्हेने जर अगदी खरंच आत्ताच पाहिलं तर हा मसाला ना खूप टेस्टी वाटतो आणि खूप छान वाटतं आणि रंगही छान येतो त्याला मस्त. तर मैत्रिणीनं माझी ही घोसाळ्याची भाजी कशी वाटली, ग्रेव्ही म्हणा किंवा कशी बी म्हणा तुम्ही, कशी वाटली ती नक्कीच कळवा. कमेंटमध्ये लिहून पाठवा.